नमस्कार. मोहम्मद मदनी म्हणतात, जिथं जुल्म असेल तिथं जिहाद करा. आता भारतात कुठे दुसऱ्या धर्मावर जुल्म होतो, मग भारतात जिहाद कशाला? जिहाद करायचं असेल तो पाकिस्तानात करा, बांगलादेशमध्ये करा, की ज्या ठिकाणी इतर धर्मियांवर अन्याय होतो, जुल्म होतो. आणि मुळातच बलुचिस्तानमध्ये कोण जुल्म करतं? काश्मीरमध्ये कोण जुल्म करतं? इराण इराकमध्ये कोण जुल्म करतं? या ठिकाणी तर मुसलमान मुसलमानावर जुल्म करतो. मग त्या ठिकाणी जिहाद का नाही? आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून जर मुस्लिम देशात आतंकवाद, मारकाट, गरिबी, धर्माची सक्ती, खाण्याचे वांदे, कुटुंबाला सुखाने आयुष्य काढण्यासाठी जी स्थिरता, सुरक्षा, सोयीसुविधा हव्यात ते या देशात नसल्यामुळे त्या देशातले लोक परकीय देशात जातात. विशेष युरोपमध्ये जातात. का जातात? त्या ठिकाणी लोकशाही आहे, त्या ठिकाणी स्थिरता आहे, त्या ठिकाणी कुठेही युद्ध, कुठेही आतंकवाद पसरलेला नाही आणि सगळे समाज गुण्यागोविंदाने राहतात, प्रगती करतात. स्वच्छ शहरं, स्वच्छ रस्ते, बाग बगीचे आणि चांगल्या इमारती, चांगल्या सोयीसुविधा आणि सुरक्षेची गॅरंटी अशा देशामध्ये ज्या ठिकाणी लोकशाही असल्यामुळे सगळ्या धर्मांना, सगळ्या समाजाला समानतेची वागणूक मिळते. अशा देशामध्ये जेव्हा मुसलमान जातात तर का जातात? तर आपल्या देशामध्ये ज्या सोयीसुविधा नाहीत, आपल्या देशामध्ये जो आतंकवाद आहे, आपल्या देशामध्ये जो खून करावा आहे, आपल्या देशात कुटुंबाला जगण्यासाठी ज्या गोष्टी हव्या त्या नाहीत, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाता. मग तिथं गेल्यावर तुम्ही परत जिहादची भाषा कशी करता? तुम्ही तिथं गेल्यावर परत धर्माच्या गोष्टी पुन्हा का बोलून दाखवता आणि ह्या ठिकाणी शरिया कायदा लागू करा असं का म्हणता? जर शरिया कायदा, धर्माची सक्ती या गोष्टींना कंटाळून तुम्ही जर चांगल्या देशात आले, मग त्या देशातले नागरिक ज्या पद्धतीने जीवन जगत आहेत तसं तुम्ही का जगत नाही? तेव्हा मित्र, जर तुम्हाला ह्या सगळ्या सोयीसुद्धा मिळत असतील, मग तुम्हाला तिथं आनंदाने का राहता येत नाही? याचं एक कारण असं आहे, कुटुंब ही जी संस्था आहे ती इस्लाममध्ये त्याला फारसं महत्त्व देण्यात आलेलं नाही. मानवतेला महत्त्व नाही, स्त्री पुरुष यांना महत्त्व नाही. एक पत्नी जगामध्ये आहेत आणि 2 मुलं किंवा 3 मुलं अशा पद्धतीने कुटुंब स्थिरतावर होतो. उत्तम प्रकारे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो आणि मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊन त्यांना चांगल्या नोकरी, चांगला व्यवसाय, चांगल्या कामाला साठी प्रवृत्त केलं जातं. मग हे सगळं इतर धर्मात आहे, ते नेमकं इस्लाममध्ये नाही. त्यामुळे जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा हा जो आनंद, हे जे सुख त्यांना मिळायला हवं ते त्यांना मिळतं, पण त्यांचं महत्त्व त्यांना कळत नाही. आणि मग धर्माने सांगितलेल्या गोष्टी त्याच ठिकाणी परत ते उभ्या करण्याची भाषा करतात आणि मग त्या देशात अशांतता पसरते. जेव्हा अशी अशांतता पसरते त्यावेळेस उद्या जे मदनी म्हणतात की जिथं अन्याय होत असेल तिथं जिहाद करा. मग तुम्ही त्या देशात जाऊन जर अन्याय करत असाल आणि तिथल्या बहुसंख्य समाजाने जर तुमच्यावर जिहाद लागू केला तर काय? मग अशा वेळेस तुम्ही परत काय म्हणाल की ज्या ठिकाणी अन्याय आहे तिथं जिहाद करा. मग जिहाद कोण करणार आहे? जिहाद परकीय धर्मी करणार आहेत, त्या देशातले नागरिक करणार आहेत आणि ते तुम्हाला खूपच जड जाईल. याचा विचार मोहम्मद मदनी यांनी काही गोष्टी बोलताना जरूर करायला हव्यात, म्हणजे त्यांना हे कळून येईल की आपण काय बोलतो आणि आपला धर्म, आपला समाज कशा पद्धतीने वागतो आणि इतर समाज कशा पद्धतीने वागतो याचं त्यांना नीट आकलन होईल. नमस्कार.